गणेशा होईल. अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं आपण नक्की म्हणूया. विनायक कोदेकर आणि त्यांच्या सोबत निवृत्ती थोरवे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. P1चा पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रणवत पहिल्या बॉल वरती सिंगल धाव आली आहे. विनायक कोदेकर मागील मॅच मध्ये कमालीची बॅटिंग त्यांची आपण पाहिली. यावेळेस सावध पवित्रा घेतला पहिल्या बॉल वरती. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा केलाय वापर, फटका केलाय सादर, चेडू सीमा पार, चौकार. चौकार आलाय. विनायक कोदेकर ताकद पण आहे पण युक्ती पण मी लढवू शकतो हे त्यांच्या माध्यमातून सिद्ध केलं जात आहे. यावेळेस देखील सावध पवित्रा टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. पुश करो खुश रहो असा गेम प्ले पाहायला मिळेल. परंतु यावेळी आपण पाहतो शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला फील्ड केलं जात आहे. तत्पूर्वी कोणतीच धाव मात्र नोंदवली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूवरती 0 अंक असतो अँड सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू असं नेहमी म्हटलं जातं. डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच आलाय. पुनश्च एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच बॉल मिसफिल्डिंग केली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि अगदी आरामामध्ये मात्र 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या बरोबरीने संघ पुढे पोहोचला जातोय 7 या आकड्यावरती. आमचे सन्माननीय संभाजी दादा पालकर साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. थोडीशी संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळेल. याचा बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल येतोय. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. डिरेक्टेड झालाय परंतु एका धावेवरती मात्र समाधान या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल. आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी नक्कीच संपला गेलाय. P1चं पहिलं षटक विनायक कोदेकर जशी बॅटिंग मागील मॅच मध्ये केली होती परंतु इथे त्यांनी सावध पवित्रा घेतलाय. त्यांना माहिती आहे माझं शेवटच्या षटकापर्यंत राहणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु निवृत्ती थोरवे यांची बॅट मात्र आता तळपली जात नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील स्वस्त्यामध्ये त्यांना माघारी परतावं लागलं होतं आणि या मॅच मध्ये देखील मात्र निर्धाव चेंडू हा या ठिकाणी खेळला गेलाय आणि पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. धावफलकावरती धावा जमवल्या जात आहेत त्या बिनबाद 8 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात केली जाईल. पहिला बॉल अडवा बॅटने मात्र खेचून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. सिंगल धाव मात्र यावेळेस मिळाली जातीये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक संघ ज्यांनी मात्र एक सामना जिंकलाय आणि त्यांच्या विरोधात निविश 11 दोन्ही संघ मात्र एक मॅच जिंकून या ठिकाणी मात्र आपल्या संघाची नाव नोंदणी करताना पाहायला मिळतात. अडवा बॅटने जागा बनवली होती. शफल झाले होते. ऑन साइडला फटका खेचायचा होता परंतु अजूनही निवृत्ती थोरवे यांची बॅट तापत नाहीये. चांगली गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना आतापर्यंत जखडून ठेवण्याचं काम बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे परंतु आता या ताबडतोड गोलंदाजीचा तोड शोधावा लागेल. अटॅक केलाय. उंची जास्त मिळते. लांबी मिळेल का? क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. जज करतायत. यस इट इज डन. द कॅच हॅज बीन टेकन अँड निवृत्ती थोरवे गोइंग बॅक टू पवेलियन. पहिला फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश शेठ गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज सागर आणि खेळाडू ज्यांनी कॅच धरला प्रणव यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस मात्र नक्की झालंय. यावेळेस टॅपिंग क्रिकेट पाहायला मात्र ड्राईव्ह केलं जाते बॉलला. तिथे खेळाडू आहे डीप कव्हर मध्ये सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो. फेकी चांगली होती थोडस कलेक्शन करण्यामध्ये चुकी केली जाते आणि त्यामुळे या 2 धावा मात्र यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सकाळपासून आपण पाहतो वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व पहिले आहे परंतु असं वाटत नाहीये की पहिलं पर्व आहे. काय कमालीचं आयोजन मात्र या ठिकाणी नक्कीच करण्यात आलंय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी आयोजकांचं कारण अगदी डोळ्यांना दपवेल अशी स्पर्धा मात्र या ठिकाणी नक्कीच ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. पुनश्च एकदा अटॅक करायचा होता परंतु डाऊन द लेग साईडचा बॉल मात्र पाहायला मिळतोय. पंच 2 हात आमच्या दिशेने मात्र समांतर करतायत. आम्हाला कळवतायत की वाईड बॉल आहे परंतु बॉलिंग टीमने मात्र अंपायरच्या रिव्ह्यू डिसिजनला चॅलेंज केलंय आणि बॉलिंग टीमने मात्र वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रेफर केलंय थर्ड. पंच कॅमेरा थोडासा ऑफ झालेला बॅटरी चेंजिंग चालू आहे आणि त्यामुळे विजन येत नाहीये आणि ते विजन न आल्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे तुमचा जो डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. वाईड बॉल वाईड चेंडूचा निर्णय मात्र या ठिकाणी नक्कीच येईल आणि वाईड बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय की धावसंख्येमध्ये आपल्याला वाढ होताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. विजन नाही बॅटरी चेंजिंग चालू आहे. व्ह्यू नाही कॅमेऱ्यात. षटकामध्ये शिल्लक असताना नक्कीच पाहायला मिळेल. 12 धावा घेतल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनायक आणि सुजल ही जोडी. सुजल मात्र नेट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल केले गेले आहेत. फटका खेचण्याचा प्रयत्न अवैध बॉल आहे. कॉर्डन बॉलची संधी आहे. नोमान स्टँड मध्ये बॉल टप्पा पडला गेला. एकेरी धाव पूर्ण आहे. दुसरी जर घेतली असती तर धोका निर्माण होऊ शकला असता आणि एका धावेवरती मात्र आता समाधान मानलं जाईल. विनायक कोतेकर यांच्या खांद्यावरती मात्र आता धावांना जमवण्याची जबाबदारी असणार आहे कारण जिथे आपण पाहतो की निवृत्ती थोरवे सारखा फलंदाज मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाला आहे आणि पूर्णपणे आता विनायक कोतेकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन पोहोचली आहे. फुल टॉस आहे. कमालीचा फटका यावेळेस आपण पाहिलाय. ज्या दिशेने आला त्या दिशेने चेंडूला टोलवलाय. चेंडू सीमा पार षटकार.
थँक्यू डीजे, धन्यवाद. तिसऱ्या षटकाची सुरुवात केली जाते. पहिला बॉल खाली राहिला, टप्पा पडला, उंची मात्र चेंडूला मिळत नाहीये आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स मात्र खेळपट्टीच्या मधोमध पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र चकावलेच गेले आहेत आणि त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज संदीप यांचा वापर. या ठिकाणी आपण पाहतोय माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय सुभाष दादा गवळी साहेब ज्यांचं आगमन मात्र या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत, परंतु मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड्स मध्ये देखील डिलिव्हर केलाय षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस त्रिफळाची दांडी 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 केलीये गोल. मोठा धक्का, विनायक कोटेकर त्रिफळाची बाद. थँक्यू डीजे. 25 धावा झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो विनायक कोटेकर यांची दांडी गोल केली आणि सन्माननीय दिनेश गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज संदीप यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्की झालेलं आहे आणि प्रत्येक विकेटला आता मात्र 200 दिले जातील. अकुल टप्पाचा बॉल आहे, टॅप करण्याचा प्रयत्न, उंची जास्त, वाईड लाईनच्या बाहेर आहे. खराब चेंडू, पंच मात्र या चेंडूला पनिश करतात. अंपायर कॉल, इट इज अ वाईड बॉल आणि एका धावेने मात्र आता धावसंख्येमध्ये वाढ होतीये. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड इज 26, अर्थात 26 धावा. यावेळेचा बॉल खराब चेंडू, फुल टॉस होता, पॅडल स्वीप केलाय चेंडू, बघता बघता सीमा रेषे लगत जातो आहे. झेल होऊ शकला असता परंतु हातातला झेल मात्र निसटला गेलाय आणि 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने संघ मात्र 28 या आकड्यावरती पोहोचला आहे. यावरचा फटका, टॅप केलाय, जेलची संधी, क्षेत्ररक्षक खाली, कोणती चुकी केली जात नाहीये. हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला जातो आहे आणि फलंदाज अनिल यांच्या पारीचा अंत होतो आहे. अनिल बॅक टू आउट. थँक्यू डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे वेणगाव गावचे ग्रामस्थ सन्माननीय अनिल दादा सावंत यांचं आगमन या ठिकाणी देखील होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये वळूया. 3 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावरती धावा होत आहेत त्या 28 अर्थात 28 धावा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती विनय मात्र येत आहेत. पहिला बॉल लेग कट पद्धतीचा होता. टप्पा पडला. चेंडू हलकासा स्लो होताना पाहायला मिळतो आहे. त्या ठिकाणी बॅटची एज घेतली होती आणि डॉट चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच जाताना पाहायला मिळेल. 28 धावाच आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात केली जाते. 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. किमान 40-45 पर्यंत पोहोचावं लागेल. अटॅक केला ऑन साइडला. उंची जास्त. चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करतोय का? यस, इट इज डन. द बॉल इन टू द फेन्स. मिळतोय हा मॅक्झिमम षटकार. या 6 धावेच्या बरोबरीने मात्र 34 धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. मी म्हटलं 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. समोर चांगला संघ आहे नेव्ही 11 ज्यांच्याकडे चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि 40-45 धावा एक फायटिंग टोटल असेल आणि तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांमध्ये इथून मात्र आता आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस अक्रॉस द लाईन सर एबी डिव्हिलियर्स यांच्या स्टाईल मध्ये हा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होत नाहीये. लगी तो छगी पण छगी नाही लगी असं आपण नक्कीच म्हणूया. आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला येत आहेत. क्रॉस बॅटर फटका खेळाडू आहेत. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. यस, इथे मात्र आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. चांगल्या चेंडूची पिचिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणाहून आता मात्र नक्कीच फेकण्यात येतो आहे आणि शेवटच्या 1 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. तिथे मात्र फिरून मारलाय फटका. चांगला आहे. स्वतः फिरला आणि चेंडूला देखील फेकून दिलाय. डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. अंत भला तो सब भला. शेवट केलाय गोड आणि शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या म्हणजे 41 धावा आणि येणारी 24 चेंडू आणि नेव्ही 11 संघासमोर 42 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी आता नक्कीच ठेवण्यात येत आहे. जो संघ जिंकणार तो मात्र 2 मॅच विन होऊन टेबल टॉपर्स होताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळू शकतो. त्याचा रन रेट चांगला असेल, त्यांचे पॉइंट चांगले असतील. 24 बॉल मध्ये करायच्या 42 धावा पण त्या धावा चेज होणार का हे पाहणं देखील मात्र आता महत्वाचं असेल. नेव्ही 11 की त्यांना फाईट करताना टीम अष्टविनायक 11 कोणता संघ ठरेल बाजीगर आणि कोण मारेल बाजी हे पाहणं देखील महत्वाचं असेल. परंतु पुढील मॅच जिचा टॉस केला जाईल आपण विनंती करूया अनया 11 संघाचा कर्णधार आणि आयांश 11 संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं.
थँक यू डीजे. थँक यू डीजे. येणारे 24 चेंडू विजयासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता असेल ते निविश 11 संघाला. आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो गोलंदाज रुपेश. मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले ते रुपेश याला अष्टविनायक 11 संघाकडनं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र गॅप काढली. चेंडू जातोय परंतु तितके चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुजलाच्या मार्फत. आणि 2च धावा येत आहे पहिल्या चेंडूवरती. सुंदर फील्ड केलं चेंडूला आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. या 2 धावेने संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या अंकावरती. पुढचा चेंडू रुपेशाचा आणि इथे मात्र कोणत्याच प्रकारची धाव येत नाहीये. आणि इथे मात्र निविश 11 संघाच्या बॅटर्सना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी दिनेशजी गायकवाड साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. निविश 11 संघाच्या बॅटर्स आपणासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वतः संघ मालकांकडनं रुपेशाचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज बॅटर संदीप. आणि इथे मात्र सुंदर चेंडू अत्यंत वेगवान चेंडू होता. संदीप याला चेंडू समजला नाही तसे यष्टीरक्षकाला समजला नाही इतका वेगवान चेंडू होता. आणि या निर्धाव संख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले आता रुपेशने. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय. सलग तिसरा चेंडू हा निर्धाव असेल. धावसंख्या 33 2 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रुपेशाच्या माध्यमातून. आणि येथे मात्र कुठेतरी संधी असताना देखील निविश 11 संघाचे बॅटर्स चौकार किंवा षटकार लगावत नाहीयेत. डीजे आणि येथे मात्र उंचावला चेंडू क्षेत्ररक्षक येथे मात्र चुकी करत असताना येथे मात्र चेंडू जातो 4 धाव्यांसाठी चौकार.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. तर पुढील मॅच साठी आमंत्रित करतोय IS11 संघ आणि ANA11 संघ. आपण टॉस साठी यायचे. धावसंख्या झाली ती 6. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकातील. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती एकच धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण केले गोलंदाज सुजलेला. पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा कुठून काढल्या त्या ANA11 संघाने. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचे. IS11 कडनं सूरज चव्हाण आणि ANA11 संघाकडनं संदीप आपण नाणेफेकीसाठी यायचे. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. आणि आता चालू असलेला सामना ANA11 विरुद्ध अष्टविनायक 11 संघ या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय सुजल आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो संदीप. आणि इथे मात्र पहिला चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चुकी करत असताना स्वतः संघ मालक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षक चुकी करत असताना स्वतः संघ मालक चुकी करतायत आणि इथे मात्र 2 धावा येत आहेत. कुठेतरी सिंपल झेल होता परंतु झेल केला जमीन लगत दान आणि 2 धावा येत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज सुजल मारा करत संदीप आणि इथे मात्र 16 पद्धतीचा चेंडू होता. चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार.
ओव्हर झाल्यानंतर देखील दोन्ही संघाचे संघनायक जर नाणेफेकीसाठी आले नाही तर पेनल्टी देण्यात येणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, चेंडूकडे क्षेत्ररक्षक, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे आणि इथे मात्र फ्री हिट जरी असली तरी धाव बाद मात्र फलंदाज होतोय. दिनेशच्या पारीचा होतोय अंत. पहिला हादरा दिसतोय तो निलेश 11 संघाला. डीजे थँक्यू डीजे. पुढचा चेंडू सुजल भालेराव गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू आणि ते मात्र शॉर्ट चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे. चेंडू होतोय फरार, येतो चौकार. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 20. सूरज चव्हाण आपण नाणेफेकीसाठी यायचे. आयन संघाचे कर्णधार सूरज चव्हाण आपण नाणेफेकीसाठी यायचे. अना 11 संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. पुढचा चेंडू सुजल भालेराव. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या होती ती 20 या आकड्यावरती स्थिर आहे. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली होती 20. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू, शेवटचा चेंडू सुद्धा होतोय निर्धाव आणि अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा होती निर्धाव आणि या निर्धावच्या संख्येने दुसरं षटक संपलंय आणि धावसंख्या झाली होती 21. विजयासाठी अजूनही 21 धावसंख्येची आवश्यकता असेल ती निलेश 11 संघाला. अजून येणारे 12 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता.
सूरज चव्हाण आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पेनल्टी असेल याची दक्षता घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 वाजून गेलेले आहेत. अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातील. स्पीडअप करायचा आहे. पंच तर संभाजी काका पालकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. तर तिसरे षटक घेऊन येत आहेत ते अष्टविनायक संघाचे कर्णधार निवृत्तीदादा थोरवे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत आणि फलंदाजीसाठी तयार आहेत ते सागर पवार. तिसरे षटक घेऊन येतात निवृत्तीदादा थोरवे. पहिला चेंडू आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र क्षेत्ररक्षक सुटी करतोय. पहिल्या चेंडूवरती फरार. इथे चौकार डीजे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र सुंदर खालून काढले चेंडूला. एकच धाव येते दुसऱ्या चेंडूवरती. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल सागर याला. आणि आता स्ट्राईकला फलंदाज असेल तो सलामीला गेलेला संदीप. अजून इथं धरून क्रीस वरती सलामीला गेलेला फलंदाज संदीप सुंदर फलंदाजी करतोय. सुंदर टॅप केलाय. चेंडू होते क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. येतो चौकार डीजे. थँक्यू डीजे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा चेंडू फलटोस पद्धतीचा चेंडू आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय संदीप याला. सर एक सिंगल डबल धावा येत आहेत. धावसंख्या झाली होती 31. अजूनही 10 रनांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि इथे मात्र सुंदर उडला चेंडू क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र इथे षटकार डीजे. थँक्यू डीजे. तर दिनेशदादा गायकवाड स्वतः संघ मालक यांच्याकडनं प्रत्येक षटकार आणि चौकारसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज होतं. याचा पुरेपूर फायदा घेतलाय संदीप याने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 37 या आकड्यावरती. आणि विजयासाठी फक्त 4 धाव्यांची आवश्यकता 5 धाव्यांची आवश्यकता असेल.
सुंदर कमबॅक. षटकार मात्र खाल्ला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती निर्धाव धाव होतीये आणि येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता निवेश 11 संघाला. थँक्यू विजय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी येतोय. विनायक कोतेकर याला आमंत्रित केलंय अष्टविनायक संघाकडनं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. कुठेतरी पारडं जड असताना निवेश 11 संघाचा, परंतु क्रिकेट येथे काय पण घडू शकतं. विनायक कोतेकर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि समोर फलंदाज असेल तर संदीप. सलामीला गेलेला फलंदाज अजून एक तग धरून मैदानात. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र स्लोवर पद्धतीचा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातो चेंडू. येतो चौकार. डीजे विनायक पुढचा चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकतो तो निवेश 11 संघ. सुंदर फलंदाजी केली संदीप याने. सलामीला गेला होता, शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून राहिला आणि सामना आपल्या बाजूने झुकवला. सुरेख फलंदाजी केली संदीप याने.